भाजपच्या खासदारांचे पुत्र आहेत, भाजपच्या मंत्र्यांचे बंधू आहेत. त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप करणं, त्याला जर खेळीमेळीची लढाई म्हणत असतील तर अवघड आहे राजकारणामध्ये. म्हणजे राजकारणामध्ये सिरियसनेस कशाला म्हणायचं असा प्रश्न मला याच्यामध्ये पडतो. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कुस्ती रंगलेली आहे, दिसतंय महाराष्ट्राला. हे फक्त कणकवली पुरतं मर्यादित नाहीये, हे डोंबिवलीमध्ये झालंय, प्रदेशाध्यक्षांच्या गावामध्ये झालेलं आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर सगळीकडे होत आहे. हे लोन हळूहळू ठाण्यापर्यंत येत जाईल आणि त्याच्यानंतरची लढाई मुंबईत होणार आहे. त्यामुळे हे काय फक्त ही मला असं वाटतं की एका गावापुरता किंवा कणकवली शहरापुरता मर्यादित असं नव्हे, तर कणकवली तर फक्त झाकी आहे, अजून तर खरी मजा बाकी आहे. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि फार इंटरेस्टिंग आहे भाजप आणि शिवसेनेमधली लढाई. पण किरण सर आता प्रश्न असा आहे की हे काही फक्त एखाद दुसऱ्या पक्षापुरतं संबंध, जर आपण पूर्ण प्लॅटफॉर्मचा विचार केला, आपण पूर्ण मैदानाचा जर विचार केला तर संख्या खूप मोठी आहे. ज्या संख्येनं, कारण एकत्र होत आहेत आता सगळ्या निवडणुका, त्यामुळे ज्या संख्येनं नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतात प्रचंड मोठी संख्या आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येला जर सामोरं जात असू आपण, इतक्या मोठ्या निवडणुकांना इतक्या वर्षांनी होणाऱ्या, तर सगळ्या नेत्यांनी याच्यामध्ये उतरणं हे स्वाभाविक मानलं जाईल. आत्ताचं जे मैदान तुम्हाला सजलेलं दिसतंय, 26 तारीख आलेली आहे, 2 तारखेला मतदान होणार आहे, त्यामुळे अगदी थोड्या दिवसांचा, थोड्या तासांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे प्रचाराचा असं म्हटलं तरी हरकत नाही. आत्ता जे मैदान दिसतंय हे मैदान तुम्हाला तोलामोलाचं दिसतंय का दोनही बाजूंकडून, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचा विचार जर केला तर? तसे आपल्याकडे 2 मोठ्या इलेक्शन झाले आहेत गेल्या वर्षभरात, लोकसभेची आणि विधानसभेची, आणि दोन्ही निवडणुकांचे निकाल हे परस्पर विरोधी होते. हो, त्यामुळे या निवडणुकीमध्ये वारं कुठल्या दिशेला आहे आता हे सांगणं अतिशय नाही, मी तुम्हाला वारं नाही विचारत, लढाई ज्या पद्धतीने लढली जाते त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. नाही, लढाई लढण्याचा तेच मी म्हणतोय की लढाई लढण्याचा जो मुद्दा आहे की दोघं आपापल्या परीने जोर लावणारच, पण हा जोर कितपत लोकांपर्यंत पोहोचतोय. आता तुम्ही शिवसेनेचं उदाहरण केलं की ठाकरे फॅमिली मधलं कोणीच गेलं नाही प्रचाराला. म्हणजे ठाकरे स्वतः सिरियस नाहीये त्या निवडणुकीबद्दल. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांवर किंवा तिथल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल त्यांच्यावर सगळी जोरा सोपवलेली आहे. अशा पद्धतीने जर निवडणूक लढवली जात असेल तर मुंबईत बसणाऱ्याला स्वाभाविकपणे असं वाटू शकतं की ज्या पक्षाचा नेता प्रचारालाच जात नाहीये तो पक्ष किती सिरियसली लढत असेल याचा आपल्याला अंदाज त्याच्यामध्ये येतो. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस जात आहे, प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे नेते जाताना दिसत आहेत, भाजपचे नेते जाताना दिसत आहेत, इनफॅक्ट राष्ट्रवादी काँग्रेस जाताना दिसत आहेत. शिवसेना, उद्धव ठाकरे हा एकमेव पक्ष असा आहे की त्याचे सर्वोच्च नेते कुठल्याही प्रचाराला गेलेले नाहीत. हे खरं म्हणजे सरप्राइझिंग आहे. मला असं का घडतंय माहित नाही आपल्याला.